श्री स्वामी समर्थ. 10 जूनला मंगळवारी आली आहे वटपौर्णिमा. तर या वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर सांगते ऐका. कोणतेही काम अशक्य नसतं, त्याला आपण शक्य करू शकतो असा विश्वास तिच्याजवळ होता. असे अनेक उपदेश आपल्याला या कथेतून मिळतात. त्यामुळे हे वटसावित्री पौर्णिमेला जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा कराल तर त्या दिवशी वडाच्या झाडाखालीच किंवा घरी आल्यावर का होईना वटसावित्रीची ही कथा वाचायला किंवा ऐकायला अजिबात विसरू नका. यामुळे तुम्हाला वटसावित्रीच्या व्रताचं पूर्ण पुण्यफळ मिळेल. तर जेव्हा तुमची पूजा होईल तर तुम्ही वटवृक्षाकडे एक प्रार्थना करायची आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगते ऐका. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता. तर सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचं आयुष्य जास्त असतं. त्याच्या पारंब्याने त्याचा विस्तारसुद्धा खूप होतो. अशा दीर्घायुष्य आणि विस्तृत वटवृक्षाप्रमाणे मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी